सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक गड फक्त दगडांचा किल्ला नाही तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथून स्वराज्याचा कारभार चालवला तोच हा रायगड. आज आम्ही निघालो आहोत त्या पवित्र भूमीच्या भेटीसाठी. खोपोलीहून सुरू झालेला आमचा प्रवास डोंगर, घाट, वळणाचे रस्ते आणि रायगडची ओढ मनात घेऊन. तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय रायगडला. थोड्या वेळात आपले भाऊ येतील, समजेल तुम्हाला कोण येते आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये आपल्याला अजून एक व्यक्ती भेटणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा, मजा येईल या ब्लॉगमध्ये. तर फायनली भाऊ आलेला आहे दुबईवरून थेट खोपोलीमध्ये आणि खोपोलीमधून थेट रायगडमध्ये. भाऊचं ड्रीम होतं की जायचंय म्हणून आणि आज आम्ही निघतोय. काय म्हणशील? मित्रांनो नमस्कार सगळ्यांना. माझं आयुष्यातलं स्वप्न होतं, कारण की मला माझ्या बायकोने शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचायला सांगितले होते. ते वाचून मी एवढा इन्स्पायर झालो की आता रायगडला जायचं ठरवलं आहे. सो इथं जाणार आम्ही निघालो, तयारी करतो, सगळं झालं ऑलरेडी, ऑलमोस्ट वी आर डन. सो लेट्स सी कसं एक्सपिरियन्स होतोय. तर आपण इथून आता निघतोय. वाटेमध्ये थांबलोय. इकडे बघू शकता, नाश्ता करतो थोडासा. तर फायनली आम्ही आता मानगाव मध्ये पोहोचलोय. बघू शकता मोरबा रोडला आपण थांबलोय. आपला भाऊ येतोय. कोण येतोय ते मी डायरेक्ट तुम्हाला रिव्हील तिथेच करेल. आता आपला टॉक्सी भाऊ रॅपर मानगावचा चला. तर आपण आता निघतोय रायगडला. शॉर्टकटने जायचं. शॉर्टकटने किती मिनिटं होतो? 30 मिनिटं, किती मिनिटं. चला तर आपला ब्रेक आता झालाय. जवळ येतो. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पोहोचलोय. अजून 5 ते 10 मिनिटं मग आपण पोहोचू रायगडच्या पायथ्याजवळ. चला तर निघू. तर आता आपण पोहोचलो आहोत पाचाडमध्ये, जिथे जिजामातांची समाधी आहे. ओके, आतमध्ये आपण जाऊ. पाचाडमध्ये पोहोचल्यावर आमची एक खास भेट झाली. आपल्या रायगडचे जिल्हाधिकारी आम्हाला इथे भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून आणि शुभेच्छा देऊन आम्ही पुढे निघालो राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे. रायगडच्या पायथ्याशी वसलेले हे पाचाड गाव इतिहासाच्या अनेक सुवर्ण आठवणी जपून ठेवतं. याच भूमीत राजमाता जिजाऊंचं वास्तव्य होतं. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांनी शिवरायांना न्याय, शौर्य आणि स्वराज्याचे संस्कार दिले. त्यांच्या विचारांमुळेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. आजही पाचाड येथील त्यांच्या समाधीसमोर उभं राहिल्यावर इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. त्यांच्या त्यागाची, दूरदृष्टीची आणि मातृत्वाची आठवण प्रत्येक शिवभक्तांच्या मनात नव्या प्रेरणेची ज्योत पेटवते. अशा या पवित्र स्थळाला अभिवादन करून आम्ही पुढे निघालो रायगडच्या दिशेने. तर आता आम्ही इथे वेटिंगला थांबलोय. कंटाळलेले आहेत सगळेजण, कंटाळले. आणि वेटिंगमध्ये एवढी आहे, जाम वेटिंग आहे. आवाज तरी आहे. आम्ही आता आलो रायगडला. एकदम भाई भारी म्हणजे बस असा आवाज येतो ना, आवाज, त्या आवाजाने माझी फाटत चालली. मी एवढं वेळ आलोय पण चालत आलोय. पहिल्यांदा मी गोपळी चाललोय. बघू, थोडीशी मनात चेहऱ्यावर बघत असतो तुम्ही माझ्या, भीती आहे थोडीशी. ठीक आहे.
कसं वाटतंय? आपण पुढे बसायला पाहिजे. बोलता नाही ते तुला कसं वाटतं? खूप भारी वाटतंय. पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदा असं रोपमध्ये बसतोय. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हा उगाच आला रे म्हणजे आपल्या आम्हाला मध्ये सक्सेसला सांगते रे आपले पुसते हे मला हाईटची भीती वाटते. मी खाली बघतच नाही काय विषय नाही अजिबात खाली बघत नाही पहिल्यांदा मी बघतोय मला काय नाही वाटत इथं वाटतं पण एकदम खतरनाक. सांगतो एवढी फाटलेला कान बंद झाले बाकी आता आम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये वरती आलो. पण एक गोष्ट अशी आहे की जो आपण चालत येतो ना तो पूर्ण गाड्याचा फील येतो का हां आम्ही गाड्याचे भावळे म्हणून एक फील येतं. पण हे जो रोपवे आहे ना ते काय आपल्याला पटलं ना अजिबात. काय रोपवेनी मजा नाही आली म्हणजे अजिबात मजा नाही येते. हां खाली पण मी बोललो ज्यांना घाई असेल जाण्याची लवकर घरी त्यांच्यासाठी ठीक आहे पण मावळ्यांसाठी नाही. आम्ही 4 वेळेला चालत आलोय. हे मी परत आलो पाचव्यांदा. थोडी घाई होती म्हणून मी रोपेने आलोय पण लय बेकार आहे रोपे. मला बिलकुल नाही आवडला. हा नाही रोपवे नका मजा नाही. कोणीच जाऊ नका. मी तर बोलतो रोपवेनी चुकीचं इन्फ्लुएन्स होत असेल होऊ द्या काय विषय नाही. पण श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगड भूमीमध्ये मी सीताराम जोरे आज तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. जय शिवराय. याआधी तुम्ही सगळ्यांनी कधी रायगड किल्ला पाहिला असाल किंवा नसेल मात्र आज प्रत्यक्षपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार. रायगडावर सर्वजण तुम्ही रोपण्यात किल्ल्याची बॅकसाईड आहे. 96-96 ला रोपवे प्रकल्प बांधला. 26 वर्ष झाली. रोपवे प्रकल्पाने गडाच्या पायथ्यातून माथ्यापर्यंत तुम्ही 5 मिनिटात आलात. पायी येण्याचं म्हटलं तर फ्रंट बाजू आहे 2000 पायऱ्यात पलीकडनं यायला आणि त्या 2000 पायऱ्यात चढून येण्याचं म्हटलं तर गडावर येण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. आणि त्या 2000 पायऱ्यात चढून येताना किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आपल्याला किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार हा बघायला भेटतो. रायगडावर पूर्वी एक नेम होता. शुभकालीन एकदा संध्याकाळी 5:30 वाजले आणि 5:30 वाजता नगारखान्यावर एकदा नगारे तुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगारे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. एक 4 आणि मलामधील एक मैल पहिला दुसऱ्या मलातून बाहेर आलो. 4 आणि मल एक लाईन मध्ये ते सेम आहे. प्रत्येक मलासमोर असा ओटा दिसत नाही. चौथरे यांना दाशी ओटा म्हणतात. सर्वच स्पॉट. आता आपण नोकर चाकर म्हणतो. पूर्वी दास दाशी म्हणायचे. महाराजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होते. त्यांना आराम करण्याचं ठिकाण आहे. रेलिंगच्या खाली ते काही पडलेल्या वाड्यात समोर इथे 5-7 झाडे ते मागच्या बाजूला खाली 3 याला मंत्रालय अष्टप्रधान कार्यालय ऑफिस. देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन आपल्या शिवाजी महाराजांनी या रायगडावर केलं होतं. जसा देशाचा कारभार आता दिल्लीमध्ये चालतो तसं महाराष्ट्रात 365 किल्ले होते. या 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालायचा. याला अष्टप्रधान म्हणतात. 8 मंत्री होते राजांचे. मोरपंत पिंगळा, हरिराम मोहिते, रामचंद्र रामचरगड, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, निराजीराव, अण्णाजी पंत आणि रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री होते. त्यांचे हे वाडे आहेत आणि लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये जाल्यावर 3 खड्डे आहेत. समोर हा पहिला जो खड्डा ग्रीन लेवल खड्डे दिसत ना पहिला खड्डा 22 फूट खोल आहे. दुसरा मला 20 फूट. तिसरा 18 फूट. याला धान्याचं कोठार म्हणतात. बघा 3,500 लोकांची वस्ती होती पूर्वी गडावर. किल्ल्याला जर शत्रूने 4ही बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरीला असं धान्याच्या आतमध्ये स्टोर करायचे. शिवाजी राजांनी त्याचा धान्यासाठी वापर केला. 1733 ला गडावर पेशवे आले. पेशव्यांच्या काळामध्ये रायगडावर जर कोण शत्रू चोरी लब्बाडी गद्दारी फितुरी करेल तर कैद्याला 7 दिवस दांबायचे. 8व्या दिवशी कैद्याने स्वतःचा गुन्हा हा स्वतःहून कबूल नाही केला तर कैद्याला बाहेर काढायचं. हातपाय बांधून दादा पोत्यात भरायचं. त्या पोत्यालावर गाठ मारायची. त्याचा कडेलोट टकमक टोकावर न करायचे. शिवाजी राजांनी धान्यासाठी वापर केला. पेशवाने कैद्यांसाठी सगळ्यात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये आहे. जर तुम्ही पन्हाळा किल्ला पाहिले असेल तिथे 3 आहेत बघा. गंगा, यमुना, सरस्वती. त्याला अंबारखाना म्हणतात. त्यामध्ये वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढायचे. रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिलीने काढायचे. दोघांना दरवाजाला तिसरा त्याला खालून दरवाजा. 3ही कोठार सेम आहेत. एक बघून घ्या मग राजवाडा दरबार बघायला आपण पुढे जाऊ. मुलांचा हात पकडा कृपया करून. भिंत शेवटला दिसते ना. या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतोय याला इतिहासामध्ये राजवाडा म्हणतात. शिवरायांचा प्रशस्त महाल आहे. आणि हा राजवाडा दादा पूर्वी 2 मजले होता. याच्यावरचा दुसरा मजला हा लाकडाचा होता. 15 फुटाची हाईट होती. सागवानी लाकडं गोल मातीची कौलं होती. कर्नल प्राथर मेजरवाले 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 ला
ज्यावेळेस रायगडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस गडावर जेवढं छत होतं हे इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झालं. आज रोजी आपण याला पाहिलं राजवाड्याला तर चारही बाजूला साईडला पडलेल्या भिंतीने मध्यंतरात पडीत चौतऱ्यात. हा पहिला चौतरा शिवरायांचं बेडरूम आहे. याचा पलीकडे दुसरा चौतरा किचनला मराठीमध्ये मुदपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर. आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म झाला आणि जो नव्हता पाहायचा दिवस तो दिवस या रायगडाच्या पदरी पडला आणि रायगडाचा सूर्य मावळला होता. काळ दिवस ठरला रायगडाचा. तारीख आहे 3 एप्रिल 1680 हनुमंत जयंती दिवशी शिवाजी राजांनी आपला अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीमध्ये या महालात या चौथऱ्यावर घेतला. इथून 1.5 किलोमीटर अंतरावर ते मस्जिद सारखं मंदिर आहे. शेवटला दिसतं ना, शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. महाराज आपले शंकराचे महादेवाचे भक्त होते पण राजांना त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर देहामध्ये अग्नी आली. ज्या ठिकाणावर महाराजांच्या चितेला अग्नी दिली तिथे राजांची समाधी बांधली. 50 वर्ष आयुष्य लावलं राजांना, आयुष्य जात आपलं सेटल व्हायला. शिवाजी राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले दादा ताब्यात घेतले. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं प्रथम तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राज्य राजगडावर केलं, रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं म्हणून होतं मनासारखी माणसे, माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं मन. म्हणून राजाने वयाच्या 50 वर्षात एवढं भलं शिकला आहे. शिवाजी राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक आहे. त्याच्या आतमध्ये राजमुद्रा होऊन नाणी बनवायचे. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या प्रतीप चंद्रलेखी व वर्ध विष्णू वंदिता. शासनो शिवशा मुद्रा भद्राय राजते. अर्थ काय होतो? प्रतीप येतात चंद्र जसा कली कलीने वाढत जातो. शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे भोसले यांचं हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढलं जात होतं. आता राजमुद्रा होऊन नाणी बनवायचे त्याला टंकसाल म्हणतात. मध्ये बघा 8 खिडक्यांचा गोल स्तंभ दिसतो, असा दिसतो ना समोर. अर्ध्या 2 खिडक्या तुटकेत बघा समोरच्या दिसतात ना, त्याला बाल्कनी म्हणतात. सज्जा गॅलरी. आपल्या घराला समोरच्या बाजूला जशी बाल्कनी असते, शिवाजी राजांच्या राजवाड्याच्या किल्ल्याच्या समोरच्या बाजूला 2 मजली बाल्कनी होती. महाराज शांत निवांत बसून हवा खायचे. अष्टकोनी 8 खिडक्यात. आपण जर पूर्ण इतिहासामध्ये पाहिलं तर शिवरायांचा 8चा आकडा लकी आहे बघा. 8 राण्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. राजधानी रायगडावरून राजांना 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. म्हणजे महाराजांचा 8चा आकडा राजांसाठी लकी होता. ही अष्टकोनी बाल्कनी आहे. मध्ये आयात आकाराची आपण चौकोनी खोली पाहतो, याला खलबतखाना म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. शिवाजी राजांची सिक्रेट खोली. पलीकडे बघा त्या उजव्या कोपऱ्यात भिंतीमध्ये एल स्टॅप दगडाचा आकार आहे. त्या छोट्या दगडावर 2 दगड ठेवले दिसत ना काय त्या कोपऱ्यात. तिथून जमिनीच्या आत उतरायला रस्ता आहे. दादा आतमध्ये जायचं म्हटलं ना, त्या भिंतीच्या तिथून उडी मारावी लागते आणि तिथून 11 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. पॅकबंद दिसतो खोल्या 10 बाय 10 फुटाची. आतमध्ये जायला आर्किओलॉजिकली बंद केलंय तरी काही लोक बळजबरी उड्या मारून त्या कोपऱ्यातून खाली उतरतात. सिक्रेट खोली. सेक्रेटरी होते भरजीनाईक. इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. हिंदवी स्वराज्याचा 3रा डोळा भरजीनाईकांना ओळखला जात होतं. त्या नायकांना त्यावेळेस 18 भाषा होत्या. अनेक रूप धारण करायचे. भरजीनाईकांनी कुठल्या गडांची गड किल्ल्यांची गुपित बात आणली तर सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये करायची. म्हणजे उजव्या कानाची बातमी ही डाव्या कानापर्यंत पोहोचू नये. औरंगजेबच्या दरबारात औरंगजेबाची भर मोठी सभा चालू होती आणि भर सभेमध्ये जाऊन त्या औरंगजेबाला कवाले ऐकवून त्याच्या दाढीला हात लावून ते रायगडावर परत आले. हे कल्पना करा तुम्ही. ज्या चौथऱ्यावर उभ्या याला सचिवालय म्हणतात, दप्तरखाना. रायगड किल्ल्याचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालायचा. आणि समोर बघा आपल्याला इथे 2 गोल बुरुज दिसतात समोरची. ही बुरुज आता 2-2 मजली आहेत. पूर्वी हीच बुरुज एकावर एक अशी याच्यावर 7 मजले होते. 7व्या मजल्याची हाईट कुठपर्यंत असलेली कल्पना करा. मनोरे विजयस्तंभ म्हणतात. पूर्वी महाराजांच्या राण्या राज्य घराण्यातील स्त्रिया या दुपारच्या वेळी याच्या आतमध्ये हवा खायला येत होत्या आणि महाराज आपले कोणच्या गडावरनं गड किल्ल्यावर जिंकून आले याच्या विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव गड किल्ले गावांची लोक आहेत यांना वाटलं पाहिजे महाराज. तर अक्षरशः काटाने त्या डोळ्यातून पाणी येत होतं. कारण की तो ज्या पद्धतीने सांगत होता वस्तुस्थिती अशी डोळ्यासमोर येत होती की म्हणजे की हे असं रियालिटी असं झालं असेल. सो तुम्ही जर रायगडावरती येत आहे किल्ल्यावरती तर तुम्ही गाईडचा उपयोग नक्की घ्या. कारण की पुस्तकात मध्ये वाचलेला इतिहास आणि खरा ऐकलेला इतिहास हा खूप वेगळा आहे. तुम्हाला मी विनंती करतो नक्की तुम्ही गाईड घ्या आणि इतिहास जाणून घ्या. लेंटल लागलेली आग बघ ना, त्याला लागलेली आग बघ. तर आता आपण आहोत राज दरबारामध्ये. पाठीमागं तुम्ही बघू शकता आणि इकडे काम सुद्धा चालू आहे. 6 जूनला आपला राज्याभिषेक आहे. जेवढ्यांना पॉसिबल होईल तेवढ्यांनी राज्याभिषेक. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ म्हणा या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत राजे शिवछत्रपती इथे झाले. हे रायगड किल्ल्यावरचं अति महत्वाचं ठिकाण आहे. याला राज दरबार म्हणतात.
आपण दरबाराच्या मागच्या बाजूने दरबारामध्ये आलोय. ही दरबाराची समोरची बाजू आहे. आज आपण बलाढ्य गेट पाहतो, नगारखाना. याला बाहेरून दोन्ही साईडने पाहिलं तर मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो, बरोबर की नाही? मात्र मुंबईचा गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो, कारण याची कॉपी ब्रिटिशांनी केले आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला. पूर्वी याच्यावर नगारे वाजायचे, मग गडाचे दरवाजे बंद होते. अजूनही नगारे वाजतात 5:30 डेली, तिथे खाली वाजवतात. याच्यावर जाण्यासाठी कोपऱ्याचा रस्ता होतो, तो आता बंद केलेला आहे. समोर मूर्ती पाहिली आपण, तुम्ही दर्शन घेऊन आलात. आधी मूर्ती राजांची पंचतत्व भेटल की 600 किलोची आहे. 6 जून 2009 ला बसवले कोल्हापूरचे इम्रान श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते ती आधी मूर्ती बसवली. मूर्तीच्या वरचा छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते 1985 ला त्या मेघडंबरीची स्थापना केली. आता आपल्या येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू तिथे बघायला भेटतोय. 450 वर्षापूर्वी अशा प्रकारे त्या जागेवर रत्नजडी 32 मण सुवर्ण सोळ्याचं सिंहासन होतं. एक मण म्हटलं की 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडी सुवर्ण सोळ्याचं सिंहासन पूर्वी त्या जागेवर होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान टोपणनाव वितिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689 ला घराचे गाव घालून त्या जागेवरचं 32 मण सुवर्ण सोळ्याचं सिंहासन हे औरंगजेबच्या दरबारामध्ये नेलं. आता आपल्या येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतोय. हा दरबार ओपन आहे. दरबार पूर्वीवरनं पॅक बंदिस्त होता. महाराजांचा राज्याभिषेक या दरबारात इथे साजरा झाला. तुम्ही एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिली असेल बघा. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये लावली जाते आणि त्या फ्रेम मध्ये एक व्हाईट लांब केसांचा माणूस आहे, डोक्यात असणारा व्हाईट फेटा हातात घेऊन शिवाजी राजांचा झुकून त्रिवार मानाचा मुजरा करतो. तर रायगडावर या दरबारात इथे मी पाहिलं तर राज्याभिषेकाचं पोस्टर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लावलं होतं. त्या पोस्टर मध्ये इंग्रजांचं वकील ईस्ट इंडिज कंपनीचा नाव हेनरी ऑस्टन इंग्रजांचं नाव होतं आणि तो इंग्रज वकील महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पायी गडावर आला होता. गडावर आता चालत येण्याचं म्हटलं समोरच्या बाजूने तर 2000 पायऱ्या 1.5 तास लागतो आणि पूर्वी पाऊल होते. पाऊल वाटेने त्या इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मधून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला. नगारखान्याच्या बाहेर उभा राहिला. पाहतो तर काय 2 बलाढ्य हत्ती, 2 बलाढ्य घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो आश्चर्यचकित होऊन जातो. मी 2 पायीचा माणूस रायगडावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कशा आणले? दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली 6000 पर्यंत इंग्रजाकडे पाहत बसते. इंग्रज सिंहासनासमोर जातोय, डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेतोय आणि शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुजरा करतोय. त्याचा दुभाष होता नारायण सिन्वी. दुभाष होता ट्रान्सलेशन. त्याने नारायण सिन्वींना प्रश्न विचारला. सिन्वी काय म्हटले? इंग्रज तुम्हीच खूप हुशार आहात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा. त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं ना, हत्ती कसे आणले? तो प्रश्न त्याच्या डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार लोक देतात. शिवाजी राजांनी हत्तींची छोटाली 3 पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. गनिमी कावा 1656 ला गडाचं बांधकाम चालू केलं. त्यावेळेस महाराजांनी हत्तींची 3 पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. आता आपण आहोत रायगडच्या बाजारपेठमध्ये आणि बाजारपेठेबद्दलचा इतिहास दादांनी खूप भारी सांगितला. पर्सनली मला तर खूप जास्त आवडलं, कारण की ज्या गोष्टी आता अतिक्रमणामध्ये येतात प्रकार की पुढे कोणी अतिक्रमण नाही करावं, पुढं बाजारपेठ अशी वाढवलेली नाही म्हणून त्यांनी ज्या पायऱ्या आहेत ना त्या अशा आतल्या बाजूला केल्या. म्हणजे कोणी जरी आलं तरी ते अतिक्रमण नाही करणार, की पुढं वाढवणार नाही. ओके. आणि पूर्ण बाजारपेठ आता थोडी पडझड झाली आहे. ठीक आहे. इथे एवढी हवा आहे, कल्पना करा. या टोकाचं नाव आहे टकमक टोक. रायगडावरचं सगळ्यात उंच शिखर आहे. इथपासून आतापर्यंत 2250 फूट. गडावर संपूर्ण शिखराचं महादेवाचं मंदिर आहे. प्रतिष्ठान का बनवलं? कारण मुघल आले तर मुघलांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे. मुघलांनी तोडावं नाही म्हणून त्याला मंदिर बनवलं. त्या मंदिराचं वरचं गोल घुमट पाहिलं तर बघा, कळसामध्ये जसं आपण नारळ ठेवतो तसंच त्याचं वरचं गोल घुमट बघायला भेटतं. त्या मंदिराचे 3 दरवाजे दादा, 3 दरवाजे लहान आहेत. मंदिराचे दरवाजे लहान का बनवले? कारण कोणी माणूस किती श्रीमंत घरातला असेल त्यांनी पहिल्या मंदिरामध्ये जाता खाली वाकून चुकून जावं म्हणून त्या मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो, आऊसाहेब तुम्ही जन्माला आले नसत्या दिसे नसते अंगणामध्ये तुळस, आणि शिवाजी राजे जन्माला आले नसते दिसे नसते आज त्या मंदिरावरचे उंच उंच कळस. त्या मंदिराचा पहिला गेट आहे आणि गेटच्या पहिल्या पारीवर नावाची पाटी आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्यांनी उभा रायगड 14 वर्षात बांधला त्यांच्या नावाची पाटी आहे.
शिवाजी राजाने हिरोजीला म्हटलं, हिरोजी 14 वर्षात एवढा मोठा गड बांधला, तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवं? सोने नाणे पैसा अडका जहागीर, 10 गावाची वतनदारी, कोणता किल्ला, अर्धी इस्टेट, काय पाहिजे ते मागा. काय मागितलं हिरोजीनी? महाराज मला काही नकोय, या मंदिराचा जो पहिला गेट आहे, गेटच्या पहिल्या पायरीवर फक्त नावाची पाटी हवे. महाराज म्हटले या ठिकाणावर का? हिरोजी म्हटले महाराज ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनाला, मंदिराला दर्शनाला याल, त्यावेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. महाराज सदैव तुमच्या पाय चरणी राहू म्हणून त्या ठिकाणावर त्यांनी नावाची पाटी घेतले. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. तिथे महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 ला दादा महाराजांचं निधन झालं. त्यावेळेस संभाजी महाराज हे पणालाच्या स्वारीवर होते, राजाराम महाराज गादीवर बसले होते. पण महाराजांच्या चितेला अग्नी शिवरायांचे चुलत भाऊ साबाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आले. संभाजी महाराज पणालाच्या स्वारीवरनं वापस रायगडावर आले. त्याने आल्यानंतर समाधीचं जेवढं दगडी बांधकाम असतो कोणी संभाजी महाराजांनी पूर्वी त्यावेळी केलं आणि 1869 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाधीचा पहिला जीर्णोद्धार साजरा केला. समाजाच्या प्रत्येक ग्रुपला दादा मी शेवटचे काही शेर ऐकवतो. पहिला शेर म्हटला जातो, अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. कवीने दुसरं कवी म्हटलं, इंद्रजिमी जिंब पर की इंद्रजिमी जिंब पर, बाड बस अंब पर, रावणस दंब पर, रघुकुल राज हे, भवनवरी बाह पर, संबुणती नहा पर, जोसस्र सा पर, रामदीजी राज हे, आणि दावाद्र दुंड पर, चित्तांक झुंब पर, भूषण बितुंड पर, जैसे मृगराज हे, ते चितम तंस पर, कंडाजिने कंस पर, तुम लेंज वंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपण चाललो आहोत ट्रेकमोन टोकावरती. आपल्या गाईडने आपल्याला बरीच अशी माहिती दिली, तुम्ही ऐकले असणार. आणि खूप भारी वाटतंय. एवढं उन्हातून फिरतोय, हात काळे वगैरे झाले, पण गार वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. आवाज सुटले, आवाज कसा येत असेल माहीत नाही. खूप मोठी खंत वाटते की रायगडवरती येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुचत नाही, समजून जा. अशा प्रकारची एक अवस्था करून ठेवली इथे की कुठेही दिसणार नाही, कुणाचं लक्ष राहणार नाही. ते पूर्ण असं प्लास्टिक टाकून दिलंय बॉटल. थोडीशी तरी लाज वाटू द्या आपल्याला की आपण जर पाण्याची बॉटल इथं विकत घेता 20 रुपयाची किंवा 40 रुपयाची काही असो, तर ते तुम्ही स्वतःची बॅगेत घेऊन जा ना. जर तुम्ही एखादी सोन्याच्या अंगठीचं घेऊन जाऊ शकता ना, ते प्लास्टिक पण घेऊन जा. खाली बरेच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही करू शकता. पण थोडंसं तरी माणसाला अक्कल नावाची गोष्ट असायला पाहिजे. त्याचे तुम्ही हे प्लास्टिक टाकताय तर तुम्ही घेऊन जात जा, मस्करी नाही करत आहे. बघा आपण आपल्या या रायगडमध्ये आपण राहतो, तर आपली जबाबदारी असते की आपण मंदिरामध्ये येतो, आपण मंदिरामध्ये आपण घाण करत नाही किंवा आपण आपल्या घरात घाण करत नाही. तर मग आपण या रायगडवरती घाण का करतोय? जर आपण म्हणतो की आमच्या रायगडची शान आहे आमचा रायगड, तर मग का तुम्ही रायगडला स्वतः घाण करता? चुकीचं आहे. थोडंसरी डोक्यात आलं तर शिका. तसं नालेक लोक कधी सुधारू शकत नाही, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. तर आता आम्ही फायनली जेवण करायला आलोय आणि जेवण आपण ताईंकडे आलोय. त्यांचं घर खूप भारी आहे. त्यांनी माठातलं पाणी दिलं. तहान मला खूप लागली होती, पण तहान जी मला मिळते ना माठातलं पाणी पिल्याच्या नंतर. काय बोलशील? काय म्हणता बेसाव काय लय भारी वाटते म्हणजे नाही गावाकडची म्हणजे पहिले भारी वाटते. मी नाही तुम्हाला शब्द सांगू शकत, बट चल गावाकडची माती, गावाकडचं घर आणि नाही का वलई वरती बसून खातो नाही एक्सप्लेन म्हणजे नाही बाबा तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकत शब्दामध्ये. शब्द सुचत नाही मला. एवढा मला आनंद होतोय किंवा मन भरून येतोय, भारी वाटतंय. पिठला भाकर 12 वर्षाच्या नंतर मी खातोय. पिठलं भाकर म्हणजे आपण परतीच्या प्रवासाला निघालोय आणि आता इकडं आपण बघतोय पाठीमागे माझ्या, तर इकडं हत्ती जाऊन आहे. पाणी पूर्णपणे हटले आणि एवढं पाणी इथे, हा जो पाणी आहे तो पूर्ण गडाला पाणी पुरवठा करायचा. 11 तलाव आहेत, आपल्याला एवढे बघता ना आले, पण ठीक आहे. आता आपण खाली चाललोय. आता आपण खाली उतरताना आपल्याला लागलंय महादरवाजा. आपण येताना इकडून यायचा
पण आम्ही रोपवेने आलो होतो म्हणून आता भाई रिटर्न खाली चाललो या पद्धतीने. इकडे बघू शकता. चला तर आता फायनली आम्ही घराच्या पायथ्याशी आलोय चालत चालत. मला सवय मला काय वाटत नाही, पण थोडीशी प्रॉब्लेम असं होतंय का बघा, ज्या माणसाने आम्हाला सांगितलं की मला रायगड बघायचं आहे आणि मी त्याला सांगितलं आपण चालत जाऊ चालत येऊ. चालताना आम्हाला पॉसिबल नाही आलं कारण की लेट झाला होता आणि भाऊ बोलला होता का रोपवेने जायचं. रोपवेने मी त्याला नेलं, पण आता मी त्याला चालतच आणलं कारण की त्याला रायगड जाणून घ्यायचा होता, रायगड फील करायचा होता. आणि रायगड फील करणं म्हणजे हे मावळ्यांसारखं पायी खाली उतरणार. तुमच्या किती अंगात ताकद आहे ना ते रायगडवर आल्यावर समजतं, बरोबर ना. चला मी रायगड वाचला, तो इन्स्पायर झाला आणि त्याच्यानंतर तो रायगडवरती आला. मला फोन केला का भाऊ मला रायगड बघायचंच आहे. ठीक आहे जाऊ. आम्ही रोपवेने गेलो, पण आता आपण दादाला विचारू का त्याला कसं वाटलं. शिवराय मित्रांनो, आता जस्ट आम्ही रायगड किल्ला पायरीने उतरलो, अक्षरशः दमछाप झाला. तर मी माझ्या डोक्यामध्ये हा सारखा एक प्रश्न होता की 400 वर्षापूर्वी जी लोक इकडनं रहदारी करायची, वर खाली जायची, त्यांना किती म्हणजे वेदना होत असेल किंवा त्यांच्यासाठी यूज टू असेल. पण आता किल्ल्यावरनं आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या बॉडीमध्ये आली आहे आणि त्याचं मी चांगल्या पद्धतीने माझ्या आयुष्यात. आणि महत्त्वाची गोष्ट की एक गुड न्यूज अशी आहे की मला राजरत्नाचा लाभ झाला. सो आणि काल त्याचं बारसं होतं, त्या निमित्ताने आम्ही शिवाजी महाराजांचं थीम बॅकग्राऊंडमध्ये केलं होतं. महाराजांचे विचार त्यांनी दिलेले आम्हाला आज्ञेचं पालन करून आम्ही त्याचं भवितव्य चांगलं करू. त्या निमित्ताने मी तिकडे रायगडवर आलो, छान वाटलं. तर फायनली तर आपण आलो आहोत चौदार तलावा. इकडे पाठीमागे बघू शकता सध्या चौदारचं काम चालू आहे, तुम्हाला मी पुढच्या साईडने दाखवतोय. चला भाऊचे फॅन भेटतात आपल्याला इथे. कोणी आपला फोटोग्राफर नाव फोटोग्राफर भाऊ आमचा रुपाली. रुपाली